नमस्कार. संध्यास रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे भट्टीसारखे खारी शेंगदाणे घरच्या घरी कसे तयार करायचे ते. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 2 वाटी शेंगदाणे. हे शेंगदाणे सुरुवातीला इथे मी कच्चे घेतले आहेत. तसेच हे शेंगदाणे निवडून घेतले आहेत. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इथे मी शेंगदाणे घेतले आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये खारे शेंगदाणे बनवायचे असतील तर तुम्ही ते जास्त प्रमाणामध्ये हे शेंगदाणे घेऊ शकता. अगदी मार्केटमध्ये विकत मिळतात असेच खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे आपल्याला मोठमोठे व लांबट आकाराचे शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे शक्यतो करून तेलकट कमी असतात, यामुळे आपल्याला खोकल्याचा त्रास होत नाही. आता हे घातलेले सर्व शेंगदाणे जे आहेत ते आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवले होते. इथे शेंगदाणे शिजवण्यासाठी भांडे जे आहे ते इथे आपल्याला मोठे वापरायचे आहे. पाणी इथे आपले गरम झाले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे घेतलेले सर्व शेंगदाणे. हे सर्व शेंगदाणे या पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर इथे या पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ जे आहे ते ॲड करायचे आहे. इथे माझ्याकडून तुम्हाला दाखवायचे स्किप झाले आहे, तर तुम्ही इथे 1 चमचाभर मीठ या पाण्यामध्ये ॲड करायचे आहे. तर आता हे मीठ व हे शेंगदाणे पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर हे शेंगदाणे 5 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती इथे मी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे व आपले शेंगदाणे जे आहेत ते दुपटीने असे फुलले गेले आहेत. तर आणखी 3 मिनिटभर इथे मी हे शेंगदाणे छान असे शिजवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा आकार जो आहे तो बदलला गेला आहे. शेंगदाणे आपले दुपटीने फुलले गेले आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी आता बंद करून घेतली आहे. तर आता हे सर्व शिजलेले जे शेंगदाणे आहे ते एका कापडावरती मी काढून घेणार आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे इथे झाऱ्याचा वापर करत आहे, जेणेकरून सर्व पाणी निथळले जाईल. आता हे शिजवलेले सर्व शेंगदाणे एका कापडावरती मी अंथरून घेतले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला अगदी 5 मिनिटभर सुकवायचे आहे, जास्त प्रमाणामध्ये सुकवायचे नाही आहेत. शेंगदाणे जर जास्त वेळ सुकवले तर यामधील ओलसरपणा जो आहे तो नाहीसा होतो व मिठामध्ये भाजताना मीठ याला व्यवस्थित चिकटले जात नाही व शेंगदाणे आपले खारे बनले जात नाहीत. इथे आपले शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे सुकत आहेत, तोपर्यंत मीठ गरम करूयात. त्यासाठी गॅस चालू करून गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे. कढईमध्ये 3 वाट्या मीठ ॲड करून हे मीठ आता इथे मी कडकडीत असे गरम करून घेत आहे. मीठ गरम होत आहे तोपर्यंत शेंगदाणे सुकलेत का ते पाहूयात. ते इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे 5 मिनिटभर मी छान असे सुकवून घेतले आहेत. हे जास्त वेळ सुकवले नाहीत, यामध्ये थोडासा ओलसरपणा जो आहे तो बाकी आहे. ओलसरपणा बाकी असला म्हणजे मीठ याला व्यवस्थित असे चिकटले जाते व शेंगदाणे खारे बनले जातात. आता इथे आपले मीठ जे आहे तेही कडकडीत असे गरम झाले आहे. मीठ जर कडकडीत असे गरम असेल तरच आपले शेंगदाणे जे आहेत ते छान असे कुरकुरीत तयार होतात. आता या मिठामध्ये ॲड करत आहे थोडेसे शेंगदाणे ॲड केल्यानंतर चमच्याने या मिठामध्ये हे शेंगदाणे सतत असे हलवून घेत आहे, जेणेकरून हे एकसारखे भाजले जातील. अगदी 1 मिनिटानंतरच हे जे शेंगदाणे आहेत या मिठामध्ये फुटू लागतात. फुटताना याचा तडतड असा आवाज येतो व शेंगदाण्याचा कलरही ते बदलला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कलर जो आहे तो बदलला गेला आहे व शेंगदाणेही आपले फुटले गेले आहेत. तर शेंगदाणे आपले छान असे एकसारखे इथे भाजले गेले आहेत. तर आता हे भाजलेले सर्व शेंगदाणे झाऱ्याच्या साह्याने मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. झारा वापरल्यामुळे काय होते, मीठ जे आहे ते आपोआप खाली पडते व शेंगदाणे झाऱ्यामध्ये वरच्यावर तसेच राहतात. मिठामधून शेंगदाणे बाजूला काढण्यासाठी झाऱ्याचा छान असा उपयोग होतो, त्यामुळे इथे अशा प्रकारे झाऱ्याचा उपयोग करावा. तिथे भाजलेले सर्व शेंगदाणे जे आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत व अशाच प्रकारे उरलेले सर्व शेंगदाणे जे आहेत ते थोडे थोडे करून इथे मी भाजून घेत आहे. खारे शेंगदाणे जर तुम्ही मार्केटमध्ये विकत घेण्यासाठी गेला तर ते बरेच असे महाग मिळतात, परंतु अगदी मार्केटमध्ये मिळतात असे भट्टीसारखे खारे शेंगदाणे तुम्ही अगदी घरच्या घरी सहजरित्या बनवू शकता. यासाठी जास्तीचा असा वेळ लागला जात नाही, जास्तीचे असे साहित्य लागत नाही किंवा कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे शेंगदाणे तयार होतात. ते तुम्ही पाहू शकता मिठामध्ये शेंगदाणे जे आहेत ते तडतड असे फुटले गेले आहेत. छान असे एकसारखे शेंगदाणे भाजले गेले आहेत, तसंच त्याचा कलरही बदलला गेला आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. या श्रावण महिन्यामध्ये उपवास जास्त करून असतात, तर अशा प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये एकदम शेंगदाणे बनवून एअरटाईट बर्नीमध्ये ठेवून हे शेंगदाणे उपवासासाठी खाऊ शकता. तसेच बाहेर कुठे फिरण्यासाठी जात असताल तर हे शेंगदाणे बरोबर प्रवासामध्येही नेऊ शकता. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही एक छान असा प्रकार आहे. तर आता इथे पाहू शकता हे शेंगदाणे छान असे भाजले गेले आहेत. भाजलेले सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले सर्व मस्त असे खारे शेंगदाणे जे आहेत ते तयार झाले आहेत. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच इथे हे खारे शेंगदाणे तयार झाले आहेत. मस्त असे कुरकुरीत झाले आहेत. त्याचे सालही पटकन निघले जात आहेत. तुम्ही पाहू शकता
तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे जे आहेत ते मस्त असे एकसारखे भाजले गेले आहेत, एकदम कुरकुरीत झाले आहेत. जास्त प्रमाणामध्ये हे शेंगदाणे बनवून एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायचे, जेणेकरून हे मऊ पडले जात नाहीत व हे पुष्कळ असे दिवस टिकतात. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा उपवासासाठी हे शेंगदाणे तुम्ही बनवून ठेवू शकता. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.